नमस्कार मित्रांनो, आता किती वाजलेत? जवळजवळ 11:15 वाजलेत आणि सोनकर गावातून महाराष्ट्र दर्शन ही सहल आमच्या भात्री कुटुंबाची जात आहे. दरवर्षी जातो, पण यावर्षी छोटी मुलं आणि इतरही मंडळी आमच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. यावर्षी आम्ही या ट्रीपमध्ये खूप धमाल आणि इतकी एन्जॉय करणार आहोत. आयुष्यात ही ट्रीप सर्वांना आणि सर्वांसाठी लक्षात राहील अशी ट्रीप असणार आणि आयुष्यभर आम्ही एन्जॉयच करत राहतो. प्रत्येक वेळेला या म्हात्रे कुटुंबाचा कुठेतरी एक नाव असतं आणि त्या नावासाठी आम्ही नेहमी झगडत असतो आणि एन्जॉय करतो, खूप मजा करतो, मस्ती करतो. आणि यावर्षी अजून जोरात मस्ती मजा करणार आहोत. छोटी छोटी लेकरं आहेत, छोट्या छोट्या आज्याल आहेत, लहान लहान मुलं आहेत, अशी आणि इतर मंडळी, आमची पाहुणी मंडळी, नातेवाईक पण आमच्यामध्ये सहभागी आहोत. आणि यावर्षी आम्ही म्हात्रे कुटुंबाची एक मोठी सहल आणि पुढे दिसेलच या ट्रिपची मजा मस्ती तुम्हाला आम्ही एक व्हिडिओ शेअर करणार यूट्यूबला, ते नक्कीच तुम्ही बघणार. आणि आयुष्यामध्ये आम्ही जशी मजा करतो तुम्ही सर्वांनी मजा करा. मी सर्वांसाठी हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथे आता थोड्या वेळात पोहोचत आहेत आम्ही. भरायला थांबलेली आहे, बघू शकता. दादा किती टाकायचं हे दादा? फुल कॅश आहे 30,000. आम्ही सोनखावरून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथे उतरलेलो आहोत आणि आम्ही आता कुंडामध्ये आंघोळीसाठी चाललो आहे. इथे येण्याचे एक वैशिष्ट्य असतं की आंघोळीसाठी इथे कुंड आहे आणि त्या कुंडामध्येच आंघोळ करायला पाहिजे. त्यानिमित्त आम्ही 4 फंदे आहेत ते चालवले आहेत. बाकी लोक गरम पाण्याने आंघोळ करतात. ते हुशार आणि आम्ही अति हुशार. आणि हा घेतलेला विकत भाड्याने, सॉरी विकत नाही, बाकीचे तिकडे आहेत. आता रिक्षा केलेली आहे. आता आम्ही -डिग्री टेम्परेचरमध्ये चाललेलो आहोत आणि कुशेश्वर असा एक कुंड आहे शंकराचं, तिथे आम्ही स्नान करण्यासाठी चाललो आहे आणि आता पोचतोय, पण समोरच आम्हाला कुंड दिसतोय आणि आम्ही आता पोचतोय ते लवकर. कुंड दाखवतो तुम्हाला, बघू शकता कुंड. थांबा. हा कुंड आहे, बघू शकता. हा मंदिर प्राचीन मंदिर आहे वाटते. आणि आम्ही पुढे चाललोय थोडा. दर्शन भेटला नाही, दर्शनाला लय गर्दी आहे आणि पास बोलल्यावर 200 रुपये तर एकाच्या माणसाचे लागणारच आहेत लवकर जायसाठी. तर बघू 50 जण आहेत आम्ही. आता काय विषय होतात बघू. दिसू शकते तुम्हाला, बघू दाखवतो, झूम करतो. बघा इथं पास घेतात, 200 रुपये तिकीट आहे काहीतरी. आम्ही तिकडून परत पाठी आलो. जाना है, जिन भाइयों को दर्शन का लाभ लेना है तो आगे से राइट साइड पुरस्कार. तिकडे काय आम्हाला दर्शन भेटला नाही, मग आम्ही मुखदर्शन घेतलं आणि पुढे निघालो.
दोन माजी सरपंच सोबत असल्यामुळे मित्रांनो, तुम्हाला कुठल्या पद्धतीचा प्रॉब्लेम होणार नाही आम्ही आता सहला सिरियस घे. एक हां खंबा शिल्लक आपल्याकडे. अरे तसं नाही खंब्याचे कुठं काय हां घे. बरं इकडे जा लक्ष. मित्रांनो, आता आपण त्र्यंबकेश्वरहून आलेलो आहे आणि आता कुठे वणीमध्ये आपण पदार्पण करतो. वणीगड पायथ्याशी आहे. पायथ्याशी खाली आहोत. आपण गडावर चढणार आहोत आता. ही ट्रिप मातृकुटुंबाची चालवतो जोमाने आणि उत्साहाने. एकदम आनंद आणि उत्साहाने साजरी होत असतो. आज आता आम्हाला थोडीफार इथे भूक लागली आहे. त्यामुळे आम्ही थोडंसं जेवण क्षणभर क्षणभर विश्रांतीसाठी विश्रांती. थांबलेलो आहे. इथे आम्ही इथे आपल्या जेवण उजव्या साईडला डाव्या ते साईडला दाखवा जरा, आपण दाखवा दाखव please. लोकांना. इथे आम्ही जेवण वगैरे करून पुढे तिथं सर्व जेवण झाल्यानंतर आम्ही पुढचा प्रवास त्या क्रुझरद्वारे वरती जाणार आहोत. अशी आमची मातृकुटुंबाची ट्रिप खूप आनंदाने आणि डौलाने गाजत असून आज त्यांचे सगळे मित्र मंडळी बघा कसे असतात चेहऱ्यावरचे हसी बघा त्यांचे. चला वाटाणे फुटाणे सगळे शिल्लक. आमचा प्रवास पुढे शिर्डीला होणार आहे. असा आमचा पूर्ण प्रवास आजच्या रात्री एंड होणार शिर्डीनंतर. आणि सकाळी उठल्यानंतर दुसरा आमचा प्रवास असेल तर तुम्हाला उद्या सकाळी नक्कीच कल्पना. मित्रांनो, मला जास्त बोलता येत नाही, खरंच मला खूप भूक लागलेली आहे. सॉरी. ओके, बाय. एक विचार केला ना तर आमचं कुटुंब ना कुठे पण ॲडजस्ट होऊ शकतं. हीच खासियत आहे आमच्या कुटुंबाची. जुगाड आहे. जुगाडचा ऑप्शन बघा आमचा. लसूण ठेचायचा होता. दाखवतो तुम्हाला. विसरलं घरी. मिक्सर बिक्सर विषयच नाही आमचा. बघू शकता. वेगळीच असते. आगरी कोली. थांबा दाखवतो. थोडा कट करतो व्हिडिओ. हा लसूणचा जुगाड बघू शकता. एक पतवाल आणि पतवाल. काम 25 बोले तो. आणल्या नाही काय करशील. दादा इथं काय बोलू शकते. दादा इथं काय बोलू शकतो. दादा काय बोलणार तर नाही. जुगाड बघा, जुगाड बघा, जुगाड बघा. थोडा चेचावा लागला तो. ठीक आहे चला. बनवलं त्यांचा फोटो दाखव. खास पेजावरून मागितले योगेश.
झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. बघा आज काय परिस्थिती आहे. वाढते वाढते चांगले पापड आहेत, चांगली डाळ. छान झालं जेवण होतं. काकू हे बघ काय लाव काय लाव मंत्री चाललंय वरती जाण्यासाठी बघू शकता. अरे टुनटुन तारा तुझ्या नाव सुंदरा. खुर्ची न बसायचं आपला. संगीत खुर्ची संगीत खुर्ची. आम्ही वणीला पोहोचतो आणि आता रोपवेने आम्ही त्या मातेचं दर्शन घेणार आहोत. ही सर्व आमची मंडळ आहे. बघा जरा व्यवस्थित आहे. त्याच्यानंतर आम्ही हे दर्शन झाल्यानंतर स्टेडियमला राहणार आहोत. आपले सर्व आले आता. तिकडून उतरते तिकडून उतरते. मम्मी नाही पप्पा. इथं बस इथं बस. आई बस नाही इथं. हात करता येईल. काहीतरी बोल. बघा आमची रोपवेची मजा जबरदस्त ट्रिप आहे निघाली आमचं. जबरदस्त. आता त्याच्यानंतर आम्ही शिर्डीमध्ये राहणार आहोत. बघा किती मजा येते. हा जबरदस्त. मातृकुटुंब जबरदस्त. चलो बाय 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 चलो बाय बाय. एक हो जबरदस्त. सुपर डुपर सुपर डुपर. हो व्हेरी बॅड व्हेरी बॅड. त्याला वाटलं हाताला यावं लागलं.
शकता किती गर्दी आहे. आम्ही आत्ताच दर्शन घेऊन आलो. दर्शनाला लागले 4 तास आणि पुढचा प्रवास पुढे दिसेल तुम्हाला. नाही हे दिसते नाही. सर्वजण जमलेले आहेत ते तुम्हाला चेहऱ्यावर दिसेलच. बघू शकता. तवनीला दर्शन झालेलं आहे आमचं आणि आता वाजले 7 आणि आता चाललो आम्ही शिर्डीला. बघू शकता रात्र झाली आहे. जाम गर्दी होती वरती. चला बसमध्ये तुम्हाला दाखवतो काय होते आणि काय नाही. आता शिर्डीला निघालो पण आता शिर्डीला कधी पोचणार ते दिसणार नाही तुम्हाला, पण मी दाखवणार तुम्हाला व्हिडिओमध्ये. शिर्डीला एवढी थंडी आहे ना, तोंडात ना धूर निघायला लागलाय. आता गाडी धूर पुढे जा. काय धूर. सकाळचे वाजले 5 आणि आम्ही आता दर्शनात आलो. रात्री झोपलेलो इकडं आणि गँग बघू शकता आमची. बघू किती गर्दी आहे किती नाही. इथं काय मोबाईल घेता येणार नाही. तुम्हाला शिर्डीची व्हिडिओ अर्धी दिसेल कारण तिथे मोबाईल अलाउड नाही, ती तुम्हाला पण माहिती आहे. पहिलीच एंट्री आहे शिर्डीमधून. बघू शकता थंडीमध्ये वंडी झाली. आता आपण भाकरा मार्केटकडे इकडे रवाना होत आहोत. मातृ कुटुंबाचे सर्व आमचे मेंबर आणि इथे आमच्या मिसेस पण माझ्यासोबत आहे. मुलगा बघा तो मोठा मुलगा, असे आमची पूर्ण फॅमिली आज भद्रा मारुती बघायला इथे पाहायला आलेले आहेत. तरी म्हणू शकतो इथं आम्ही आनंद लुटून पुढचा आमचा प्रवास संभाजीनगर येथे होणार आहे. तिथे पण 4-5 आमची ठिकाणं आहेत. चला आता माझ्यासोबत आपण भद्रा मारुतीचं दर्शन घेऊ. भाविक पण आपले भरपूर इथे जमलेले असते. बघू शकता इथे वानर कसे आहेत तिथे बघा. नाश्त्याचा टाईम झाला. नाश्ता करतो आणि ही आमची पूर्ण फॅमिली आहे. पूर्ण हॉटेलमध्ये आमची फॅमिली आहे. दाबून मागवलं आहे. जाम जमलोय. तुम्हाला भद्रा मारुतीचा स्पॉट दाखवला. आता पूजेचा मगर दाखवणार आहोत. आता आम्ही तिकडे पदार्पण करतो थोड्या वेळेला. आमची सर्व मंडळी आहे ते बघा. खूप मजा येतो. फोटो घेतला रे टोकन. टोकन लागतं स्कॅनला. स्कॅनला लागतं. हे मला दे.
अजून कोण राहिला का बघा रे लहान मुलांचा रे टोकन हातात दाखवा रे ठेवा असं कोणतरी येईल ऍडजस्ट करत बोलले ना तिकडे आहेत तिकडे मी गावाला भेटते चल बघूया बॅक साईड आहे याची बॅक साईड पण ओके आणि हा काय ते सांगा मला हा काय माहीत नाही आपण मस्जिद टाईप दिसत आहे हा बघा यो एक खांब आहे पाठचा आणि हा खांब आहे पाठचा टोटल भारी आहे त्या साईड या साईडला पण सेम असंच आहे इथं अंधार आहे की ओके आहे पूर्ण बॅक साईड घुमून दाखवले आपली मंडळी फोटो काढतात मी तुम्हाला सर्व काही आता दाखवलेलं आहे देवी का मकबरा बघितला होता मकबरा खूप छान आहे अप्रतिम असं हा दृश्य आहे आणि आता या पुढचा आता स्टॉप आमचं जेजुरी असेल या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर आम्ही इथून पुढे आता दुसऱ्या स्टॉपवरती निघतो त्याच्यानंतर पुढचा पार्ट आपला उद्या वेगळा असेल